राज्यामध्ये आजपासून शाळांची घंटा वाजणार आहे आणि आजपासून शाळेमध्ये किलबिलाट सुद्धा होणार आहे. कारण आजपासून राज्यातल्या विदर्भ वगळता सर्व शाळा सुरू होत आहेत. पहिल्याच दिवशी शाळेमध्ये येणाऱ्या मुलांच्या स्वागतासाठी शाळा सुद्धा सज्ज झालेल्या आहेत. तर आजपासून शाळांची घंटा वाजणार आहे. खास करून जे चिमुकली जे बालवाडीमध्ये जाणार आहेत त्यांच्या स्वागतासाठी आणि जी लहान मुलं आहेत प्राथमिक वर्गामधली त्यांच्या स्वागतासाठी शिक्षक सुद्धा सज्ज झालेले आहेत. त्यामुळे आज राज्यातल्या शाळांमध्ये हजारोचा गजर आपल्याला पाहायला मिळणार आहे. उन्हाळी सुट्टी संपलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा शाळा सुरू होत आहेत. नवा युनिफॉर्म, त्याचबरोबर नवी दप्तरं, नवं शालेय साहित्य हे घेऊन ही चिमुकली पावलं पुन्हा एकदा शाळेमध्ये जाणार आहे. आपले प्रतिनिधी सागर गायकवाड नाशिकमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सागर, आजपासून शाळेची घंटा वाजणार आहे. चिमुकली पावलं, त्याचबरोबर अगदी 10वीच्या वर्गांपर्यंतची मुलं ही आजपासून शाळेमध्ये जात आहेत. काय सध्या तिथलं दृश्य पाहायला मिळतंय? नक्कीच जर बघितलं तर आता मी ह्या नाशिकच्या नवरचना शाळेमध्ये आहे. आजपासून खरं तर शाळा सुरू होते आणि शाळेतली गोडी निर्माण व्हावी यासाठी आता शाळा प्रशासन सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. नाशिकच्या ह्या नवरचना शाळेमध्ये सध्या ह्या चिमुकल्यांना त्यांचं औक्षण करून त्यांना शाळेमध्ये प्रवेश दिला जातोय. खरं तर या शाळेमध्ये एक वेगळ्या प्रकारची थीम जी आहे ती करण्यात आलेली आहे, जंगल थीम. ज्या जंगल थीममधून ह्या शाळेमध्ये वृक्षाचं त्याचबरोबर जंगलातील जे प्राणी आहेत त्यांच्याबद्दलची ही सगळी थीम जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे. तुम्ही या सगळ्या दृश्यांमध्ये पाहू शकतात की ही शाळा आहे. शाळेतून हे सगळे विद्यार्थी या शाळेमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. या शाळेमध्ये आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे. खरं तर पहिलीच्या विद्यार्थी शाळेमध्ये येताना शाळेमध्ये गोडी निर्माण व्हावी, त्याचबरोबर ती शाळेतील येताना मुलांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण व्हावा यासाठी ही शाळेकडून एक वेगवेगळी तयारी केली जाते. आणि तशीच तयारी जी आहे ती या ठिकाणी करताना पाहायला मिळते आहे. सगळे चिमुकले जे आहेत या आता शाळेमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. सगळ्या हातात मुलांच्या हातामध्ये खरं तर प्राण्यांचे एक तोंडाला लावणारे पोस्टर आहेत आणि त्यातून आनंद निर्माण व्हावा, त्याचबरोबर शाळेत येताना अभ्यासाबरोबरतीच गोडी देखील निर्माण व्हावी यासाठी शाळेकडून वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम आहेत ते करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे जर बघितलं तर ही शाळेतून ढोल ताशाचा गजर करत ह्या लहान मुलांना शाळेमध्ये प्रवेश केला जातोय. शाळेमध्ये जात असताना विद्यार्थ्यांना लहान मुलांना छान वाटावं यासाठी एक छोटीशी गुहा देखील तयार करण्यात आलेली आहे. ज्या पद्धतीने जंगलमध्ये जात असताना छोटे छोटे गुहा असतात आणि त्यातून प्राण्यांना पाहण्याची जी संधी आहे ती यांना मिळावी अशा पद्धतीची ही जी गुहा आहे ती करण्यात आलेली आहे. शाळेमध्ये आपल्याला एक आनंद असतो, त्याचबरोबर काही ठिकाणी काही मुलं रडत सुद्धा असतात. सध्या ते जे चिमुकले वर्गामध्ये चाललेले आहेत त्यांच्या काय भावना आहेत त्यांच्याशी जरा संवाद साधा. इथे बघितलं तर सगळ्या शाळांच्या विद्यार्थ्यांमध्ये अशी जी गोडी निर्माण होती आहे. खरं तर पहिल्याच वर्षात शाळेमध्ये ज्यावेळी मुलं येतात त्यावेळेस आपल्याला बालवाडीत येणारे मुलं ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते रडतात. मात्र इथे जर या दृश्यांमध्ये बघितलं तर ही चिमुकली आहे. खरं तर तिचा पहिलाच वर्ष आहे शाळेमध्ये येण्याचं आणि शाळेत जाताना तिच्या डोळ्यामध्ये खरं तर पाणी येतं. यामुळे पालक जे आहेत ते देखील या मुलीला समजवण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना पाहायला मिळतात. इथे या दृश्यांमध्ये आपण खरं तर बघू शकतो शाळेमधले जे विद्यार्थी आहेत ते मध्ये येत आहेत, पहिलीचे विद्यार्थी मध्ये येत आहेत आणि ह्या शाळेत येताना विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांना समजवलं जात आहे. त्याचबरोबर हे फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे, फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. यामुळे विद्यार्थी जरी येत असेल तरी पालकही त्यांच्याबरोबर आलेले आहेत. पालकांना देखील आपला मुलगा शाळेत जातानाचा एक वेगळा आनंद देखील होताना पाहायला मिळतोय. शाळेचे प्रशासनाचे काही आपल्याबरोबर पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात आणि शिक्षक देखील आहेत. सर, खरं तर नक्कीच धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर शाळेमध्ये ही चिमुकली पावलं आता आलेली आहेत. पहिलाच शाळेचा दिवस आहे. काही मुलांमध्ये आनंद आणि उत्साह पाहायला मिळतोय तर काही मुलं मात्र आठवणीने रडत आहेत.